आजच्या या बीड लोकसभा मतदारसंघामधून मला जी प्रकाश अण्णा शेंडगे आमचे नेते प्राध्यापक टी पी मुंडे सर यांनी जी उमेदवारी आम्हाला ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून पक्षामधून मला जी उमेदवारी दिली तेही उमेदवारीचं ओबीसी समाजाच्या हिताबद्दल, त्यांच्या संरक्षणाबद्दल, त्यांच्या आत्मसंरक्षणाबद्दल मी कार्य करणार आहे। खरं म्हटलं तर आज अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती, आघाड्या बिघाड्या, ही भाजप राष्ट्रवादी ही अशा विचित्र युत्या निर्माण झालेल्या आहेत। सगळे आपापल्या सोयीनुसार, आपापल्या धंद्यानुसार, आपल्या एक जो कोणी महाराष्ट्र राज्यामध्ये आमदारांनी, खासदारांनी, ज्या काही मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला आहे, हा भ्रष्टाचार दाबण्यासाठी हा सगळा युती आपापल्या परीने, आपापल्या माध्यमातून, आपापल्या सोयीनुसार युत्या केलेल्या आहेत। आमच्या पक्षाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी जी 7-8 महिन्यापासून ती ओबीसीबद्दल जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे, आंदोलनं, सभा जे आयोजित केल्या, सगळ्या सभांना महाराष्ट्रामध्ये चांगला आणि उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। या सभांना ओबीसी समाजामधून चांगला आणि सगळ्यात धनगर, माळी, वंजारी, साळी, माळी, कोळी, विस्थापित मराठा समाज यांनीसुद्धा आमच्या ओबीसी समाजाला पाठिंबा दिलेला आहे। खरं म्हटलं तर या महाराष्ट्रामध्ये जे प्रस्थापित मराठ्यांना जे उन्माद या महाराष्ट्रामध्ये माजवला, त्यांच्या विरोधामध्ये ओबीसी बहुजन पार्टी काम करणार आहे। माझ्या पक्षानं आज 7-8 महिन्यापासून गाव, शहर, तांडा, वाड्या अशा ठिकाणी जाऊन प्रचार केला। लहान सहान छोट्या समाज घटकांना संरक्षण दिलं। त्यांच्यावर अन्याय झाले, अत्याचार झाले, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी ओबीसी महाजन पक्ष, ओबीसी बहुजन पार्टीतर्फे मी निवडणूक बीड लोकसभेमधून लढवत आहे। ओबीसी बहुजन पक्षाची मोठी रॅली झाली, मोठे नेते मंडळी बीडमध्ये सुद्धा येऊन गेले, परंतु आपली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकही ओबीसी नेता आम्हाला पाहावयास मिळाला नाही। नेमकं कारण काय? नाही, माझी उमेदवारी दाखल करण्यासाठी प्रकाश अण्णा येणार होते। त्यांना येण्याला विमान यायला त्यांना थोडं टायमिंग चुकली म्हणून प्रकाश अण्णा आलेले नाहीत। आणि आमचे दुसरे नेते माननीय प्राध्यापक टी पी मुंडे सर यांचं थोडं तब्येत बरोबर नसल्यामुळे ती माझी उमेदवारी दाखल करायला आले नाहीत। त्यांचा मुलगा अजय मुंडे, विजय मुंडे हे माझी उमेदवारी दाखल करायला आले होते, परंतु ते कार्यकर्ते माझ्याबरोबर होते। त्याचा काय संभ्रम मनामध्ये काय येऊ देऊ नका। ओबीसी नेते माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत। बीड लोकसभेमध्ये तुमच्यासमोर कारखानदार उभे आहेत, तिन्ही उमेदवार तगडे आहेत, कसं बघता यांच्याकडे? नाही, कारखानदार असल्यामुळे अहो कारखानदार आहेत, पण एखादा कारखाना तर बंदच पडला आहे, दिवाळखोरीत निघाला आहे। लोकांचे पैसे बुडविलेत, लोकांचे ऊसतोडणीचे पैसे दिले नाहीत, ते लोकांचे ऊसाचे पैसे दिले नाहीत। आणि एक कारखाना चालतो तर त्यानं दुसरा कारखाना घातला, तो तर लय गरीब माणूस आहे, 200 कोटीचा मालक झाला आहे तो। आमच्या मागं आम्ही लोकांचे कामं करून आम्ही कर्जबाजारी झालो। तो तर 200 कोटीचा छोटा शेतकरी आहे, तो म्हणतो मी भूमिपुत्र, मी शेतकरी आहे। आणि हे तर दुसरे तर प्रस्थापित नेते येतं, त्यांनी तर सगळी कारखान्याची रांगोळी करून टाकली सगळी। आज लोकांच्या लग्नाला पैसे नाहीत, लोकांच्या सणासुदीला पैसे नाहीत, मग करायचं काय लोकांनी? अशा लोकांच्या विरोधामध्ये मी बीड लोकसभा ओबीसी बहुजन पार्टीतर्फे लढीत आहे। बीड लोकसभेच्या मतदारांना शेवटी तुम्ही आमच्या माध्यमातून काय आव्हान कराल? नाही, तुमच्या माध्यमातून, तुमच्या प्रसार माध्यमातून एकच आव्हान करीन, एक सामान्य कुटुंबातला मी उमेदवार आहे, ओबीसी समाजातला आहे आणि ओबीसी नेतृत्व मी बीड जिल्ह्याचं करतोय। मला ओबीसी समाजानं, लहान सहान समाजानं, छोट्या समूहाच्या समाजानं आणि विस्थापित मराठा समाजानं मला सहकार्य करावं आणि संसदेमध्ये पाठवावं, जेणेकरून तुमचे ओबीसी समाजाचे प्रश्न सुटतील आणि ते मार्गी लागतील, हे ठामपणे मी तुम्हाला विश्वासानं सांगतो। या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी नेत्या पंकजाताई मुंडे ह्या पण निवडणुकीला लढत आहेत भाजपच्या वतीनं, तर त्यांच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आपली उमेदवारी काही अडचण निर्माण करेल असं वाटत नाही आपल्याला? अहो, त्यांना ओबीसी नेते म्हणता कसं तुम्ही? आम्ही 7-8 महिन्यापासून प्राध्यापक टी पी मुंडे सरांच्या नेतृत्वाखाली आणि प्रकाशांना नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर फिरतो मी। प्रत्येक सभांना 70, 80, 100 गाड्या घेऊन जातो मी। पंकजाताईंना मी ओबीसी नेता मानतच नाही आणि जनताही मानत नाही आणि मानणार बी नाहीत आम्ही। कोणत्याही ओबीसी कार्यक्रमाला पंकजाताई हजर झाले नाहीत। तीव्र भावना आहेत लोकांमध्ये पंकजाताईबद्दल।
आणि धनुभाऊ सुद्धा कोणत्या ओबीसीच्या कार्यक्रमाला आले नाहीत. अहो बीडमध्ये एवढी मोठी सभा लावली, आम्ही कार्यकर्त्यांना त्यांचे कटआउट लावले, फोटो लावले, आले का त्या कार्यक्रमाला? का आले नाहीत? त्यांना ओबीसी नेता म्हणून घेण्याचा कसलाही अधिकार नाही आणि त्यांनी ओबीसी नेता म्हणून त्यांनी घेऊ नये आणि जनता त्यांना ओबीसी नेता म्हणून मानणार नाही. अंबेजोगाईमध्ये झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये अर्ध्या धनगर समाजाने पंकजाताई मुंडे यांना पाठिंबा दिला होता. नाही अंबाजोगाईला कार्यक्रम झाला, तो आम्ही दोरतोले साहेब आणि आम्ही दोघांनी घेतला होता. त्याच्यामध्ये काही गडबड झाली, त्यांना आम्ही सांगितलं होतं फोन करू नका. त्यांनी फोन लावला, तरी मी पंकजाताईंना फोन केला किंवा तुम्ही ओबीसीसाठी काय केलं. त्यांनी मला सांगितलं गायकेजी मी अडचणीमध्ये होते, पार्टीमध्ये सक्रिय नव्हते, असं त्यांनी काही 2-3 कारणं सांगितले. त्यांचे कारणं त्यांना लखलाप, त्यांच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण ताई 10 वर्ष जिल्ह्याच्या खासदार होत्या, काय केलं त्यांनी? अहो खासदारपंड वापस गेला. काय बोलता तुम्ही? खासदारपंड तुम्हाला खर्च करता आला नाही आणि तुम्ही लागले नेतृत्व करायला खासदारकी लढवायला. निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार यंत्रणेमध्ये जाहीर सभेला फार महत्त्व असतं. आपल्या ओबीसी नेत्यांची बीड जिल्ह्यात कुणाची काय सभेचं आयोजन? अहो माझ्या ओबीसी नेत्याची प्रकाश अण्णा शेंडगे यांची जाहीर सभा होणार आहेत. आणखीन ओबीसी नेत्यांच्या बीडमध्ये जाहीर सभा होणार आहेत. TP मुंडे इथे रात्रभर बसून आहेत आणि पूर्ण जिल्हा पिंजून काढणार आहेत. तुम्ही काही चिंता करण्याची गरज नाही. संसदेमध्ये यशवंतांना गायके जाणार आहे आणि ओबीसी नेतृत्व मीच करतोय. ओबीसीला दुसरा कोणताही ओबीसी नेता नाही, ओबीसी नेता फक्त मीच आहे.